नमस्कार मैत्रिणींनो, शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. ज्यांनी सबस्क्रायबर केला त्यांना पण खूप खूप थँक्यू. आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी पण सबस्क्राईब करा, त्यांना पण थँक्यू. आपण आज फोर टक्स साधा ब्लाऊज शिकणार आहोत. तर हे बघा, आपण 1 इंच एक्स्ट्रा, हे बघा आपण 40 साईजचा साधा फोर टक्स ब्लाऊज कटिंग करणार आहोत आज आपण. हे बघा, त्याची उंची 14 आहे आणि 1 इंच मिळवून 15 होती. आपल्याला इथं मुंडा उंची टाकायची आहे, असा स्टेप ठेवायचा आहे. इथे मुंडा उंची टाकून घ्यायची आहे 6. त्याच्यानंतर हे बघा, ही जी लाईन केली ना, इथून आपल्याला कटोरीचं माप टाकायचं असतं. तर आपली 40 साईज आहे तर 10 आणि प्लस आपण त्याच्यात 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. त्याच्यानंतर इथे शोल्डर घ्यायचा असतं, शोल्डर 5 आहे आणि अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेत असतो. तर आता किती झालं, इथे 5.5 वर एक टिक करणार आहोत आणि लाईन मारून घ्यायची. हे बघा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिवण क्लास करायचा असेल तर नक्कीच बघत जा पूर्ण व्हिडिओ आणि तुम्ही पण घरी ट्राय करत जा. ब्लाऊज खूप सोपा पद्धतीने शिकवणार आहे मी. हे बघा, इथे मोजून घ्यायचं आपलं बरोबर आहे का 6 म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथे जे टिक केली होती ना 15 इंचाची, इथे पण आपण तसंच मापे टाकून घेणार आहोत. हे बघा, इथे 10 टाकायचं आहे. आपली 40 साईज कटोरी आहे आणि हे 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आपण. हे बघा, इथे पण लाईन मारून हा चौकोन पूर्ण तयार करून घ्यायचा. हे बघा, हा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. इथे लिहून घ्यायचा आहे हा मागील भाग आहे म्हणून. हे बघा, आणि त्याच्यानंतर हे बघा, इथे पूर्ण उंची टाकलेली आहे आपण, 15 उंची घेतलेली आहे पूर्ण. त्याच्यानंतर इथं मुंडा उंची, हे बघा, जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते मी. हे बघा, ही मुंडा उंची, इथे शोल्डर टाकलेला आहे आणि प्रॅक्टिस करत जा. न्यूजपेपरवर तुम्ही प्रॅक्टिस केली तरी चालेल. हे बघा, त्याच्यानंतर इथे 1.5 इंच घेणार आहोत आणि 1.5 इंचापासून आपल्याला इथं गोलाकार द्यायचा असतो. त्याच्यानंतर हे बघा, 1 मिनटं मी गोलाकार देऊन दाखवते तुम्हाला. हे बघा, हे इथून अर्ध्यावरून असं गोला आकार द्यायचा आहे. हे बघा, आणि बरोबर तो इथं आपल्या जिथं फिटिंग आहे तिथपर्यंतच न्यायचा आहे तो. हे बघा, झालं. गळारुंदी 2.5 घेणार आहोत. हे बघा, इथे ही गळारुंदी आहे, हे पूर्ण शोल्डर आहे. त्याच्यामध्ये आपण हे बघा 2.5ची गळारुंदी घेतलेली आहे आणि उंची आपल्या गळ्याची जेवढी पाहिजे तेवढी आपण घेऊ शकतो. हे बघा, मी 9 घेतलेली आहे. मग 9 घेतल्यानंतर इथे पण 2.5चा बॉक्स बनवून घ्यायचा आपण. हे बघा, इथे 2.5चा बॉक्स बनवून घ्यायचा आणि इथे गोलाकार किंवा चौकोन तुम्हाला पाहिजे तो आकार द्यायचा. हे बघा, ह्या असा, आणि मोठा पाहिजे असेल तेव्हा थोडंसं असं बाहेर जाऊन आपण परत इथे असं गोलाकार द्यायचा आहे. खूप छान डीपमध्ये होतो गोलाकार. त्याच्यानंतर आता पुढील भाग, हे बघा, पुढील भागासाठी काय करायचं नीट लक्ष द्या. हे बघा, 10 घेणार आहोत आपण आणि 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत पुढील भागासाठी, कारण फोर टक्स ब्लाऊज आहे आपला. आणि आपण हे बघा, इथे आपण 1.5 इंच मिळवलं होतं, पण इथं आपण 2 इंच घेणार आहोत एक्स्ट्रा, कारण आपल्याला टक्ससाठी पण कपडा लागत असतो. त्याच्यानंतर इथे पण तसंच घ्यायचं आहे खाली. हे बघा, आणि मग हा बॉक्स बनवून घेणार आहोत. हे बघा, मी हा चौकोन बनवलेला आहे. याच्यात 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, मागील भागासाठी 1.5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे बघा, इथे अर्धा इंच आपल्याला तिरकस आकार द्यायचा आहे. हे बघा, दोन्ही याच्यान. हे बघा, हा पुढील भाग झाला आणि हा ब्लाऊजचा आपला मागील भाग झाला. ठीक आहे. हे झाल्यानंतर काय करायचं आहे, हे बघा, इथे 1 इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, ही जी लाईन आहे ना, हिच्यापासून इथे 1 इंच वाढवायचं आहे. इकडनं पण आपण 1 इंच वाढवून घेणार आहोत आणि ही परत लाईन जोडून घेणार आहोत. हे बघा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांना शिवण क्लास करायचा आहे त्यांना पण व्हिडिओची लिंक द्या. हे बघा, इथं वरती आपण 5.5 घेणार आहोत. हे बघा, हे शोल्डर आहे, हे इथे जितकं घेतलंय ना तितकेच आपल्याला इथे पण घ्यायचं असतं. त्याच्यानंतर ही लाईन कंप्लीट करून घ्यायची, हे 2. हे बघा, त्याच्यानंतर इथे 1 इंच घ्यायचा आहे. हा पुढील भागाचा आकार आहे आपल्याला आणि तो पण गोलच द्यायचा आहे. त्याच्यानंतर हे बघा, इथे 2.5 इंच घेणार आहोत आपण गळारुंदी. इथे जितकी घेतली तिथंच इथं घेतलेली आहे आणि हा पुढील गळा आपला 6चाच आहे.
आपण हा इथे टाकून घेणार आहोत आणि इथे असा गोलाकार द्यायचा आहे. हे बघा. त्याच्यानंतर काय करायचं आहे, हे बघा इकडे बघा सगळ्यांनी, हे बघा इथे अर्धा इंच वाढवणार आहोत आपण पुढे आणि इथे पण खाली पण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. हे बघा इकडच्या साईडला वाढवलेली आहे आपण. हे बघा हा 4 टक्स ब्लाऊज आहे आपला. 4 टक्स साधा ब्लाऊज आहे आणि आपल्या ब्लाऊजची 40 साईज आहे. हे बघा. त्याच्यानंतर इथे अर्धा इंच आणि इथे पण अर्धा इंच आपल्याला डीप द्यायचा असतो, शोल्डर उतरू नये म्हणून. हे बघा अशी तिरकस लाईन मारून घ्यायची आहे. विसरायचं नाही ही लाईन मारायला. इकडे पण करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे आपण असा गोलाकार देणार आहोत. एक मिनटं. हे बघा हे असं केल्यानंतर हे बघा इथून गोलाकार द्यायचा आहे आणि आपल्याला अर्धा इंच, हे बघा अर्धा इंच असं परत आतमध्ये गोलाकार देत जायचा आहे. म्हणजे आपल्या ब्लाऊजला फुगा येत नाही किंवा शोल्डर पण उतरत नाही. हे बघा ही अर्धा इंच आहे आपलं. ठीक आहे. आणि इथं पण अर्धा इंचच आहे. त्याच्यानंतर आता 4 टक्स आहे. तर हे बघा टक्स घ्यायचा असेल तर खूप प्रश्न पडतो की टक्स किती द्यावा, कसा द्यावा. हे बघा मी तुम्हाला एकदम सिंपल सांगणार आहे. हे बघा इथे आपण योगपट्टी बनवणार आहे. ही इकडनं 3.5 घेतलेली आहे आणि इकडनं 2.5 घेणार आहोत. हे बघा योगपट्टी ही आपली तयार आहे योगपट्टी. आणि हे बघा असं थोडंसं डॉट डॉट देत 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 हो गोलाकार आला पाहिजे इथे आणि बरोबर इथे या लाईनला जॉईन झाला पाहिजे. हे बघा टक्ससाठी तुम्हाला एक छान उपाय सांग. इकडे बघा हे बघा आपल्याला जो हा मापाचा ब्लाऊज आहे ना त्याच्यावरच आपण टक्स काढणार आहोत. हे बघा आतल्या बाजूने बघायचं. हे बघा आता इथे हे आपलं असं ब्लाऊज आहे. हे बघा हा पुढचा भाग आहे असं समजा. हे बघा इथे असं ठेवायचं. त्याच्यानंतर इकडनं नका, इकडनं घ्या. हे इकडनं आतली बाजू असते ती आयपट्टीकून नाही घ्यायचं. हे बघा हुकपट्टीकून घ्यायचं आहे आणि इथून मोजून घ्यायचं. आपला टक्स किती आहे, 3 आहे आणि अर्धा इंच शिवायसाठी. म्हणजे आपल्याला इकडचा टक्स किती घ्यायचा आहे हुकपट्टीकडचा 3.5. हे बघा इथं 3.5 वर टिक करणार आहोत आपण. आणि वरती किती घ्यायचं आहे बघा इथेच बघून घ्यायचं वरती कितीचं आहे. हे बघा खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे. हे बघा 2.5चा आहे, शिवून 2.5 झालेला आहे. हे बघा त्याच्यानंतर इथे वरती पण आपण 2.5 घेणार आहोत आणि साईडनी अर्धा इंच घ्यायचा आहे. हे बघा साईडनी इकडनं अर्धा घेणार आहोत, इकडनं अर्धा घेणार आहोत. हा झाला आपला पहिला टक्स. ठीक आहे. दुसरा काय करायचा आहे बघा याचा मध्य काढायचा. यांचा मध्य घेऊन एक टिक द्यायची इथं. हे बघा इथं टिक दिल्यानंतर परत ह्या ब्लाऊजचा बघायचा इकडचा किती आहे, इथून मोजून घ्यायचा. हे बघा खूप सिंपल पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे. हुकपट्टीकून मोजायचा असतो. हे बघा 2.25 आहे म्हणजे 2.5चा घेतल्या तरी चालेल इथे आपण, कारण हे शिवण्यात गेलेलं आहे. 2.5 घ्यायचा. हे बघा इथे लगेच इथे 2.5चा टिक करायची इथं 2.5 वर आणि साईडनी पाव इंच घ्यायचा. इकडनं पाव इंच असं घ्यायचा आणि इकडनं पण पाव इंच घ्यायचा. आता हा टक्स कसा हे बघा हा पण आहे ना लगेच असंच मोजून घ्यायचं. आहे बघा इथून अर्धा इंच शिलाईचं गेलेलं आहे आणि वरती 2.5 वर. त्याच्यानंतर इकडची किती आहे बघायची अशी पण. हे बघा किती आहे 5.5 होतो. हे बघा पूर्ण किती 5.5 आहे. तर आपण पण हे बघा इकडनं टक्सपासनं वरती 2.5 घेणार आहोत आणि त्याच्यानंतर असा 5.5. हे बघा इथे ही लाईन मारून घ्यायची अशी आणि इकडनं हे बघा इकडनं पाव इंच तिकडनं पाव इंच असं लाईन मारून घ्यायची. हे बघा खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे मी. नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि तुमच्याकडे जो ब्लाऊज येईल ना त्याच्याचनुसार टक्स घ्या, कारण टक्स उंचीनुसार कमी जास्त होत असतात आणि मग आपण कन्फ्युजनमध्ये पडतो की आपण किती टक्स घ्यावा. म्हणून अर्धा इंच साईडने घ्यायचा आहे. हा पण टक्स आहे बघा इथं मोजून घ्यायचा. हा पण हे बघा आता हा मुंड्यातला टक्स किती आहे हे बघा इथून मोजून घ्यायचं. हे शिलाईपासून पूर्ण धरायचं. हे बघा इथे पूर्ण असं इथून मोजून हे बघा 4 आहे. मग आपण पण 4. हे बघा त्याच्यानंतर हे बघा हा 4 मोजलेला होता आपण. हे बघा असं 4 इंच घ्यायचं आहे. इथे टिक करणार आहोत. परत साईडनी अर्धा इंच घ्यायचं, पाव इंच घ्यायचं आहे आणि इकडनं पण पाव इंच घ्यायचा आहे. हा 4चा घेतलेला आहे. हे बघा हा मध्य काढून घेतलेला आहे आपण आणि याची पण उंची आपण
3.5 घेतलेले आहे. तुम्ही हे माप तुम्हाला कसं मोजायचे टक्स ते मी सांगितलेले आहे आणि खूप सिंपल पद्धत आहे 4 टक्स ब्लाऊजची आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. हे बघा आपल्याला जे मापाचं ब्लाऊज दिलेलं असं ना त्याच्यावरनंच टक्स घ्या म्हणजे तुम्हाला पण खूप सोपं पडेल. इथे असं मोजायचा, त्याच्यानंतर हा पण मध्य घेऊन इथे द्यायचा आहे आणि हा पण असं हे बघा जिथून आपण घेतलाय ना तिथूनच मोजायचं आहे. बघा इथून पकडला इथे 4 येतं ते दिलेलं आहे. हे बघा हा पुढचा भाग तयार आहे. पुढील भाग, हा मागील भाग, ही योगपट्टी आहे आपली. हे बघा हा पुढील गळा आहे, हा मागील गळा आहे, हे शोल्डर आहे. इथं अशी लाईन मारायची आहे हे बघा आणि त्याच्यानंतर हा 4 टक्स ब्लाऊज 40 साईजचा आपला रेडी आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा मागील टक्स कसे द्यायचे ते सांगते मी. हे बघा इकडनं 4 घेणार आहोत आपण आणि वरती पण 5 घेतला तरी चालेल. गळारुंदी जर कमी असेल तर 5 घ्या किंवा 4.5 घेतलं तरी चालेल, कारण शिवून गळपट्टी लावून आपला 4चा टक्स तयार होतो. आणि हा पण आपल्याला अर्धा इंचावर इथे द्यायचा आहे. हे बघा अर्धा इंच इकडनं. हे बघा आता जी लाईन मारली तशी आपण कटिंग करून घ्यायची आहे. फक्त टक्स कटिंग नाही करायचे, योगपट्टी कट करायची, हा भाग इकडे कट करायचा. आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.